काय ते मेंटेनन्स मध्ये आपण हे मध्ये सिटी गेलो दर ट्यूजडेला एव्हरी ट्यूजडे आपण तुम्हाला 2 मिनिटं तुम्हाला मेंटेनन्स साठी ज्या वेळेस तुम्ही काम करता त्यावेळेस अल्टरनेट तुम्हाला लाईट उपलब्ध आहे का नाही मला सांगा, आहे का नाही? मी सगळी माहिती घेतली आहे. तुमचं जे लाईनचे जे आहेत ना मग? ते साहेब सांगतील माझं जे काम सबस्टेशनचे जे आहे मग तुम्ही सबस्टेशनचं तुम्ही एवढ्या वेळ लावतात का? तुम्ही कर्मचारी तुमचं फॅन मध्ये बसलेत आणि लोकांना तुम्ही बिना लाईटीने बसवताय का? एक तर लाईट बिल भरायचं, लाईट बिलाचं तुम्ही वाढवले अजून. हे दिसतं डॅमेज आपण हायकोर्ट केबल हां ते बायपास केली आपण सगळे आता घेतोय ट्रायल. फोन उचलत नाही अधिकारी. कोण आहे? मुंडे आहेत का? कोण आहे मग? हा तळवकर मॅडम फोन उचलायला काय ह्यांना काय ही होते का? फोन सुद्धा उचलत नाही लोकांचे. आता पण तुमचा फोन आहे ना बिझी दाखवतोय 64 वाला. तसं नसतं तुला जेवढे ग्राहक कमी फोन पण किती वेळ अरे पण तुमचे लोकांचे मेन लोकांचे तर फोन उचलायला पाहिजे ना अधिकाऱ्यांनी. काय ते मुंडे साहेब आणि मी सबस्टेशनच्या कामासाठी आलो. सबस्टेशनचं सबस्टेशन अहो तुमचं काय आम्ही समजू शकतो. उन्हाळा आहे, लोकांना लाईट जास्त लागते, ब्लास्ट होऊ शकतात. अरे पण तुम्हाला अल्टरनेट लाईटीचा पर्याय उपलब्ध आहे ना, तुम्ही का देत नाही? अल्टरनेट लाईटचं देणं मुंडे साहेब आहे का नाही मला सांगा. असेल तरी ते मुंडे साहेब लोड घ्यायला पाहिजे त्यांनी. मुंडे साहेब मी सेक्टर 9च्या तुमच्या MSCBच्या ऑफिस मध्ये आहे. तुम्ही एकतर लोकांचे पण फोन उचलत नाही, आमचे पण फोन उचलायची बंद करायला आहे. तुम्ही कुठे आता? मी सेक्टर 9च्या मी तिथंच आहे. तुम्ही या इथं. मग जगताप साहेबांसोबत बोलतोय. जगताप मला सांगा 12 वाजता लाईट घालवले, 4 तासात सांगितले, आता 4:30 वाजले, तुमची लाईट नाही. तुम्हाला पर्यायी व्यवस्था हा बोला. पर्यायी व्यवस्था तुमच्याकडे अल्टरनेट मी त्या दिवशी तुम्हाला बोललो होतो साहेब. तुमचे कर्मचारी इथं फॅन लावून बसलेत, लोकांना लावून तुम्ही तुमचे कर्मचारी फॅन लावून बसलेत, लोकांना तुम्ही विना लाईटचं बसवताय घरामध्ये. एक तर तुम्हाला लहान बाळा असतात, उन्हाळा एवढा मोठा कडक उन्हाळा आहे, तुम्हाला काय अल्टरनेट लाईटचा पर्याय असताना सुद्धा तुम्ही उपलब्ध करत नाही. तुम्ही खांदा कॉलनीतनं जोडायची ना अल्टरनेटचा. हा माझ्याकडे 1 वर्षाचा मुलगा आहे तर हा तो वैतागला, परेशान झाला सकाळपासून. तो त्यांच्या समोरच आहे. तुम्ही 3 तास सांगितलं, आता किती वाजले बघा. बर फोन सुद्धा उचलत नाही ते. अहो कुठे एक कर्मचारी काम करतोय का बघा. इथे मी समोर आहे, एक सुद्धा कर्मचारी काम करणार. फॅन मध्ये बसले ते बघा पाठीमागे पॅनल मध्ये काम चालू हा, कुठे किती लोक आहेत बघा. आता गेलेत माझ्या समोर आल्यावरती, माझ्या समोर गेले तिथे बसले ते फॅन खाली. काय सांगायला आला जगताप साहेब? तुम्ही बघा तरी आतमध्ये. मुंडे साहेब हे काय खपवून घेणार नाही आम्ही. आता सांगतो तुम्हाला, हे जे तुम्हाला अल्टरनेट पर्याय उपलब्ध असताना का तुम्ही देत नाही? साहेब कोण आहे तुमचे सिनियर साहेब? कोण आहेत? सिनियर साहेब कोण आहेत? सिनियर साहेब कुठे आहेत? मी पण एक माझं काय म्हणणं नीट ऐकून घ्या. तुम्हाला कोणत्या भाषेत समजेल? तुमच्या एक तर पहिले फोन लागत नाही. मी तुम्हाला एकदम प्रेमाने विनंती करतो, तुम्ही किती वाजता लाईट घालवली? गेली लाईट. ओके ठीक आहे, गेली लाईट मी समजू शकतो. तुमच्याकडे मॅन पॉवर नाही का? तुम्हाला एअरपोर्टला माहिती आहे किती कॅपॅसिटीची पॉवर लागते तिथे? एअरपोर्टला किती सेकंद लाईट जाते माहिती आहे तुम्हाला? एअरपोर्टला लाईट किती सेकंद जाते तुम्हाला माहिती आहे का? तिथे 1 सेकंद, तिथे काय चाललंय? 1 सेकंद पण लाईट जात काय चाललंय तुमचं? 1 सेकंद लाईट नाही जात. तिथे लाईट गेली तर बॅकअपला लाईट येते. इथं सिव्हिलियन लोकांसाठी तुम्हाला काय करता येत फोन सुद्धा नाही. उचलत नाही तुमचे अधिकारी. अहो ऐका, माझं 1 मिनिट ऐकून घ्या. माझी 24 तारखेला UPSC ची एक्झाम आहे, सिव्हिल सर्व्हिसेसची प्रिलिम्सची एक्झाम आहे. मी सुट्टी टाकलेली आहे. मी रात्रंदिवस अभ्यास करतोय. मी 4 तासापासून पेपर सोडवतोय, घामाने भिजून निघालो. मला शेवटी तिथे यावं लागलं. मी तुमच्या ऑफिसला गेलो होतो आणि दरवेळेला मी तुम्हाला फोन करायचा, दरवेळेला कॉन्टॅक्ट करायचा. तुम्ही एकदा प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही करू शकत. एव्हरी ट्यूजडे आणि मेंटेनन्स म्हणून प्रत्येक मला बंद करू. प्रॉब्लेम सांगताय हो. एकच प्रॉब्लेम नसतो. ऐक ना मित्रा, तुम्हाला दरवेळेला प्रॉब्लेम असतात, आम्हाला सर्वसामान्यांना प्रॉब्लेम नाही का? दरवेळी या सेक्टरची मोजक्या सेक्टरची लाईट सेक्टर 34, 35 इकडे जात नाही लाईट. सेक्टर 34, 35, 36 लाच लाईट जाते. प्रॉब्लेम माहिती आहे की तुम्ही मेंटेनन्स साठी प्रत्येक मंगळवारी काय करताय मग?
मंगळवारी मग झोपतेत काय सगळे कर्मचारी? मंगळवारी मेंटेनन्स कसं करताय मग? आता ही सिटी जी ब्लास्ट होणं आहे अहो मग मंगळवारी कसलं मेंटेनन्स करताय तुम्ही? इक्विपमेंट जे आहे ब्लास्ट होणं कोणाच्या हातात नसतं. अहो मग किती वेळा ब्लास्ट होणार? कसलं मेंटेनन्स करताय मग? मेंटेनन्स काय मग? ब्लास्ट व्हायला मेंटेनन्स काय बरं ब्लास्ट झाला हा, तुम्हाला लगेच पर्याय मग पारधी साहेब तुमच्याकडे खांदा कॉलनीतून पर्याय व्यवस्था उपलब्ध आहे, का करत नाही तुम्हाला सांगा भाऊ? ते बोलले वाशीला गेले आणायला. का करत नाही तुमच्याकडे पर्याय खांदा कॉलनीत नाही? ऐका ना, पण तिथे कमी कमी ना 4,000 हे दरवेळेला मी ना गेल्या वेळेला ना फोन केला बरं मी आणि ठीक आहे ना- ना हो, एक मिनिट थांबा. मी सेंट्रल मिनिस्ट्रीला आहे. ऐकून घ्या पहिली गोष्ट, मी सेंट्रल मिनिस्ट्रीला आहे. मी पण सर्वसामान्य म्हणून इथं आलेलो आहे. मी एअरपोर्टला काम करतो. आमच्याकडनं 100 वेळा 1 सेकंद लाईट नाही जाऊ शकत. 1 सेकंद गेली तरी ना 100 बॅकअप आहे. तुमच्याकडे बॅकअपची सोय नको? हा पारधी साहेब बॅकअप सोडून द्या, ह्यांच्याकडे पर्याय व्यवस्था अहो, आहे. तर- खांदा कॉलनीतून एक खारघर गेल्यानंतर खांदा कॉलनीतून लाईट जोडी पर्याय व्यवस्था आहे. तुम्ही का जोडत नाही मला सांगा बघू? अहो हे आत्ता बोललोय, मागच्या आठवड्यामध्ये रात्रभर आणि दिवसभर लाईट नव्हती, तुम्ही पर्याय व्यवस्था वापरली नाही. तुम्ही आज ब्लास्टचा ही सांगताय. तुम्हाला कळत नाही का प्रत्येक मंगळवारी तुम्ही 8-8 तास लाईट घालवताय. 8-8 तास घालवून लाईट मेंटेनन्सचं काय काम करताय तुम्ही? अरे साहेब माझा एक असा मुद्दा आहे बरं का, 8-8 तास प्रत्येक मंगळ लाईट घालवतात, बिलं का कमी येत नाहीत पण? साहेब तुम्ही पूर्णपणे फेल आहे. मी स्पष्ट तुम्हाला सांगतो, पूर्णपणे फेल आहे. भीम आर्मी जिल्हा अध्यक्ष. हे काय चाललं काय चाललं काय? 8-8 तास लाईट आणि मेसेज नाही, 2 दिवस 3 दिवस आणि ऑफिसर जागेवर नाही. जे आहे ना मेसेज कधी जातो तुम्हाला कधी जातो? नाही जेव्हा बिल नाही भरले, जेव्हा रेडिंग नाही आपण तुम्ही आली, तेव्हा आता मेसेज येतो. ब्लास्ट झाल्यानंतर तुम्ही देऊ शकता हो. पारधी साहेब देत नव्हते का? देत नव्हते का तुम्ही? मला एक सांगा, हे साहेब होते तेव्हा लाईट का नाही जात होती? यांचा प्रॉब्लेम हे यांच्या काळामध्ये आम्हाला जेवढे वर्ष होते तेवढे वर्ष लाईटचा प्रॉब्लेम नव्हता. तुमचे कर्मचारी आणि मस्त तुम्ही पंचायतीमध्ये हे बसले नवीन मीटर जे बसवले, स्मार्ट मीटर बसवले, ते कोणासाठी आहे? ऑटोमॅटिक लाईट जाते. नाही, ते पण काढावे लागणार आहे. जेव्हापासून ते स्मार्ट मीटर लावले, ते स्मार्ट मीटर जेव्हापासून लावले तेव्हापासून लाईटीचा प्रॉब्लेम जास्त झाला. ते बघा टेक्निकल अहो, पण ठीक आहे ना पारधी साहेब, तुम्ही टेक्निकल प्रॉब्लेमला आम्ही तुम्हाला सहन केलं नाही का? किती वर्ष सहन केले तुम्हाला? हायपोर्ट झालंय, बस ओके आहे. सिटी जी आहे ती सिटी सापडली आपल्याला. आपण ट्रायल घेतोय, झालं सप्लाय तर अर्धा तास पण चालू आपलं. मग तुम्ही काय 7 वाजल्या लोकांना 7 वाजेपर्यंत 7 टायमिंग सांगितलं आम्हाला 7 टायमिंग सांगितलं. 7 वाजेपर्यंत काय सांगितलं? गोष्टीचा आता झाला तर म्हटलं मी झाला तर मग आपल्याला प्रॉब्लेम माहिती आहे. आपण तुम्हाला एक सांगतो, ट्रायल घेतल्यानंतर गोष्टी विषय कळतात काय बाबा. माहिती तुला आहे का? सांगशील मला आता चालू केला नाही चालू झालं तर. त्यावेळेस पर्याय व्यवस्था नाही चालू झालं वापरायला तर काय तुम्हाला करायचं वेळ आपल्याला? होता, तुम्ही वापरला नाही. ऐका, दुसरी तुम्हाला गोष्ट, permanent तुम्ही solution ब्लास्ट काय? झाल्यानंतर तुम्ही लोकांना कळवायला पाहिजे, कळवत नाही. याला म्हणजे दुसरा तुम्ही supply आम्हाला करा. तुम्ही लोकांना तुम्ही त्यातले साहेब आहेत का आम्ही? तुम्ही सांगायला पाहिजे. तुम्ही याला दुसरा सोल्युशन काढायला पाहिजे ना. हे जेव्हापासून मंडळ साहेब आले ना, ते मी एक आता message 3 महिन्यात आलो. 3 महिन्यात मी परमनंट आणि सोल्युशन नाही फोन काढू पण शकत. नाही. ते पहिल्यापासून प्लॅनिंग असतं सगळ्या गोष्टीची. इथे पहिल्यापासून प्लॅनिंग बर मला एक सांगा, तुमचे कर्मचाऱ्यांना फोन उचलायला काही हे आहेत का? अडचण आहे का लोकांना? हा? कोणच उचलत नाही. पालवे साहेब पण उचलत नाही, नाहीत. ते पावले पालवे साहेब पण तिथे उचलत नाही. तुमचा कर्मचारी सांगतो ह्या नंबरवर फोन करा. मी तिथं फोन केल्यावर पावले सुद्धा उचलत नाहीत. हा?